घेतला, त्यामुळे आम्हाला मतदान होणार आहे. महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्ष प्रचाराच्या रिंगणात उतरले. आज मुंबईतील वरळी डोममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील कामांसंदर्भात प्रेझेंटेशन दिलं. ठाकरेंनी मुंबईसाठी काय केलं असा सवाल विचारणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशनमधून उत्तर दिलं. तर आम्ही केलेल्या कामाचं प्रेझेंटेशन दिलं तसं भाजपच्या नेत्यांनी येऊन काय काम केलं सांगावं असं थेट आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं. शिवसेनेच्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं आपण पाहूया. जी 600 कोटीची 650 कोटीची तूट होती ती 2022 पर्यंत म्हणजे जेव्हा किशोरीताई महापौर झाल्या तेव्हापर्यंत आपण 92,000 कोटीचं सरप्लस 2022ला ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं आणि मुख्यमंत्री झाले त्यांचा तिजोरीवर आपल्या डोळा होता. एनाकोंडाला सोबत घेऊन वोट चोर नोट चोर जब साथ में आते तो क्या होता है एनाकोंडा. तिजोरी आता राहिलेलीच नाहीये. तिजोरी साफ झाली सपाट झालेली आहे. त्याचा परिणाम हा झाला तुम्ही पाहताय रस्ते तर कुठेच दर्जेदार नाहीयेत, काही काम झालेलं नाहीये. पण मुंबईचं आता कमिटेड लायबिलिटी म्हणजे जे आपण देणं लागतो ते 2.5 लाख कोटीवर पोचलेलं आहे. आपला ब्रँड अँबॅसेडर खरं आता हा केला पाहिजे, पेंग्विन केला पाहिजे. कारण मी प्रत्येक वेळी जेव्हा समोरून मला भाजपवाले सांगतात की तुम्ही पेंग्विन आणलं किंवा पेंग्विन, मी बोलत चला मी पेंग्विन बद्दल बोलतो, तुम्ही आणलेल्या चीताबद्दल बोला. दाखवा मला किती टिकलेले आहेत. हिम्मत असेल तर दाखवा. 173 कोटी मे 2023 मध्ये फक्त आपल्या या झूने मिळवून दिलेत ते महानगरपालिकेला. मी जसं तुम्हाला आज प्रेझेंटेशन दिलेलं आहे तसं इथेच भाजपने आपल्या सर्वांना बोलवावं आणि काय काम केलंय ते दाखवावं. 2014 मध्ये परवानग्या रोखून धरल्या होत्या त्या भाजपच्या केंद्र सरकारने. 2015 मध्ये कोस्टल रोडची परवानगी रोखून धरली होती ती भाजपच्या केंद्र सरकारने. इथे कोस्टल रोडचं भूमिपूजन हे उद्धव साहेबच आहेत. इथे महापौर महाडेश्वरजी आहेत, अजय मेहताजी आहेत, विशाखाताई दिसत आहेत. हे सगळे हे कोस्टल रोडच्या भूमिपूजनाचे फडणवीस साहेब कुठे दिसत आहेत का? या फोटोमध्ये दिसत आहेत का? मागे लपले वगैरे नाहीत ना, बघा जरा. कदाचित पेगाससमुळे आमच्या फोनमध्ये असतील पण बाकी नाही.